पुढील 5 दिवसांमध्ये राज्यातही उष्णतेची लाट येणार, सर्वाधिक फटका विदर्भाला बसण्याची शक्यता। उन्हाळी सुट्टीमुळे एसटी बसेसच्या संख्येमध्ये वाढ। पुणे विभागातून सातारा, नाशिक, मुंबई, संभाजीनगर या मार्गावरती 80 जादा बसेस सोडण्याचा निर्णय। महाराष्ट्रामध्ये पुढील 24 तासांमध्ये पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। परभणी लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान असल्यानं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचं वेळापत्रक बदला। परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांची कुलगुरूंकडे मागणी। जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाला सुरुवात। तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं निफाडमध्ये दाखल। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पादुकांची मिरवणूक आणि भव्य रिंगण सोहळा संपन्न। गरिबांना आता 3 महिने आनंदाचा शिधा मिळणार नाही। आनंदाच्या शिध्याचे वाटप जून अखेरपर्यंत बंद राहणार। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारचा निर्णय। मेहुणे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार। दुष्काळी अनुदान न मिळाल्यानं ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये घेतला निर्णय। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं निवेदन। यवतमाळ, वाशिम लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आणली 12,500ची चिल्लर। मनोज गेडाम नावाच्या व्यक्तीनं आणली चिल्लर। गेडाम यांना रक्कम स्वतःच मोजून निवडणूक आयोगाला देण्याचं आणि अर्ज भरण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश। अशोक चव्हाणांची गाडी अडवल्या प्रकरणामध्ये 25 ते 30 मराठा आंदोलकांवरती गुन्हा दाखल। नांदेडच्या कोंडा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांची गाडी अडवली होती। धाराशिवच्या उस्मानाबाद नामकरण प्रकरणाची सुनावणी पूर्ण। मुंबई उच्च न्यायालयानं प्रकरण निकालासाठी ठेवलं राखीव। नामकरणाच्या विरोधात दाखल होती जनहित याचिका। लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन न देण्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका। संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। मात्र ओबीसींचे हित जपणाऱ्या उमेदवाराला राष्ट्रीय ओबीसी महासंघ मदत करणार, तायवाडे यांनी केलं स्पष्ट। बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा धडाका सुरूच। आज दौंडमध्ये प्रचाराच्या दरम्यान कानगावमधील नागरिकांशी संवाद। 6 एप्रिल या स्थापना दिनाच्या निमित्तानं भाजपचे राज्यभर विविध कार्यक्रम। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व मंत्री, आमदार बूथपर्यंत अभियान राबवणार। प्रत्येक बूथच्या माध्यमामधून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती। रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे यांना काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांच्याकडून शिवी देण्याचा व्हिडिओ व्हायरल। उमरेड येथील महाविकास आघाडीच्या सभेमध्ये राजेंद्र मुळक यांचं वादग्रस्त वक्तव्य। व्हिडिओमध्ये धमकीवजा शब्दांचा वापर। महायुतीचे नेते तक्रार करणार असल्याची माहिती। धुळे लोकसभा मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनरबाजी। नाशिकच्या मालेगाव येथील मोसम पुलावरून अज्ञात व्यक्तीकडून असा खासदार मान्य आहे का अशा आशयाचे बॅनर। छावणी पोलिसांनी दोघांना बजावली नोटीस। सदानंद कदम यांचा फोटो असलेला बॅनर खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलच्या ठिकाणी। खेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू। सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा बॅनर। नाशिक शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकरही उपस्थित। विद्यमान खासदारांनी जिल्ह्याची वाट लावली। बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची खासदार प्रतापराव जाधव यांच्यावरती टीका। भाजपमध्येही प्रतापरावांबद्दल नाराजी, त्यामुळे महायुतीमधील दोघांची त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारी। तुपकरांचं वक्तव्य। रविकांत तुपकर यांचा बुलढाण्यामध्ये निर्धार मेळाव्याला नागरिकांची मोठी गर्दी। मेळाव्यामध्ये भाषण केल्यानंतर तुपकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। 22 वर्षांच्या संघर्षामध्ये मी सावलीप्रमाणे रविकांत तुपकर यांच्या सोबत आहे। ही लढाई आम्हीच जिंकणार। रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। देवेंद्र फडणवीस हे फसवणवीस आहेत।
ते नुसत्या थाप्या मारतात. प्रणिती शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका. भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, त्यांचं काम केवळ कागदावरती. प्रणिती शिंदेंचा भाजपवरती हल्लाबोल. यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आज अर्ज भरणार. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार अर्ज भरताना उपस्थित राहणार. देशमुखांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार. स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 कर्मचाऱ्यांना 1.5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. धुळ्याच्या दोंडाईच्या येथील एका तक्रारदारावरती प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी केली लाचेची मागणी. पोलीस निरीक्षकांना देखील चौकशीसाठी घेतलं ताब्यात. धाराशिवमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेतकऱ्यांना गंडा. 50 लाखांचा शेतमाल खरेदी करून केली लूट. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या पिंपळगाव खडकीमधील दूध संस्थेच्या ट्रकमधून डिझेलची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. छत्तीसगडमध्ये बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक. चकमकीमध्ये 8 नक्षलवादी ठार. अनेक शस्त्र पोलिसांनी केली जप्त. पोलिसांकडून जंगल परिसरामध्ये शोध सुरू. आत्महत्या करणाऱ्या भाऊजींना वाचवताना मेवण्याचा हकनाक मृत्यू. सासरे देखील गंभीर जखमी. अमरावतीच्या वरुडमधील धक्कादायक घटना. गळफास घेण्याआधी भाऊजी सुरेश भुले यांनी गॅस सुरू ठेवल्यानं घरामध्ये सिलेंडरचा स्फोट. पुण्यामध्ये 3 दिवसांमध्ये 619 बुलेट राजांवरती पोलिसांची कारवाई. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना वाहतूक शाखेचा बळगा. सर्वाधिक कारवाई पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये. या ठिकाणी 85 दुचाकीस्वारांवरती कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.